अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात अंमली पदार्थांविरोधात मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई करत नाशिक विभागाच्या अंमली पदार्थाविरोधी टास्क फोर्सने एकाला अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 7 किलो 200 ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून याची किंमत सुमारे 72,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। यासोबतच आरोपीकडून 10,000 रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून एकूण 82,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 30 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10:30 वाजता ही कारवाई करण्यात आली। अंमली पदार्थाविरोधी टास्क फोर्स नाशिक विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितावर लक्ष ठेवण्यात आले होते। योग्य वेळेस साधत पोलिसांनी सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतले। तपासादरम्यान आरोपीकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी टास्क फोर्सचे पोलीस कर्मचारी किरण सुनीलाल निकम यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनोज हरी माळी वय 35 राहणार जगदंबानगर चासनळी असे असून त्यांच्यावर NDPS 1985 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या कारवाईचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करत आहेत। प्राथमिक तपासात आरोपी हा अंमली पदार्थांची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।